सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण काही टिप्स बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे असाल. चला आजीचे घरगुती उपाय जाणून घेऊया. लक्षपूर्वक ऐका. नंबर 1, जर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा भूक लागली असेल तरी तुम्हाला जेवायचे मन होत नसेल तर गूळ वापरा. नंबर 2, तुळशीची पाने चावल्याने लघवी करताना होणारी जळजळ दूर होते. नंबर 3, जर तुम्हाला काही दिवसात पोटाची चरबी वितळवायची असेल तर संत्र्याच्या बिया पाण्यात टाकून प्या. नंबर 4, शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी दररोज 5 अंजीर खा. नंबर 5, जर एखाद्याचा खोकला गेला नाही तर त्याला टिंडाची भाजी खायला द्या. नंबर 6, सकाळी 50 ग्रॅम कांद्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोन फुटतो आणि तो निघून जातो. नंबर 7, प्रत्येक जेवणानंतर गूळ खा, पोट ठीक होईल. नंबर 8, पालक खाल्ल्याने श्वसनमार्ग आणि फुफ्फुसातील वेदना कमी होतात आणि कफ पातळ होण्यास आणि तो काढून टाकण्यास मदत होते. नंबर 9, कांद्यामध्ये असलेले लोह अशक्तपणा दूर करते आणि ताजे रक्त तयार करते. नंबर 10, जर तुम्ही गरम पाण्यात आंघोळ केली तर केस कमकुवत होतात. नंबर 11, कमी पाणी पिल्याने होठ काळे होतात. नंबर 12, जर तुम्ही पाण्यासोबत औषध घेतले तर कमी पाणी प्या, यामुळे औषध अधिक प्रभावी होते. नंबर 13, मुळ्याचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने मुरुमे आणि चेहऱ्यावरील डाग निघून जातात. नंबर 14, भाज्यांचा रस पिल्याने पातळ दुबळ्या मुलीचे शरीरही सुंदर होते. नंबर 15, आले उकळून खा, ते यकृत मजबूत करते. नंबर 16, सुती कापडात मीठ घालून नको असलेले केसांच्या भागावर लावा, केस निघून जातील. नंबर 17, जवळ गुलाबाचे फूल ठेवून झोपा, डास चावणार नाही. नंबर 18, टोमॅटोचा रस यकृताचे आजार बरे करतो. नंबर 19, मुळ्याची पाने हृदयातील चिंता दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असतात. नंबर 20, सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या व्यक्तीची पुरुषी शक्ती कमी होते. नंबर 21, पिकलेले केळे खाल्ल्याने शरीरात ऊर्जा येते. नंबर 22, उन्हाळ्यात शरीरावर मुरुमे दिसल्यास मोहरीचे तेल गरम करून लावा, मुरुमे निघून जातात. नंबर 23, जेवणानंतर 2 तास झोपू नये, यामुळे पोटाचे आजार टाळता येतात. नंबर 24, जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर बोटावर नारळाचे तेल लावा आणि रात्री कानात घासून घ्या. नंबर 25, जर तुम्ही जास्त थंड अन्न खाल्ले तर तुमची दृष्टी कमकुवत होईल. नंबर 26, दातांवर लिंबाची साल चोळा, दातांचा पिवळेपणा निघून जाईल. नंबर 27, दररोज सकाळी एक डोळा बंद करून गवत आणि सिमला मिरची पहा, तुमची दृष्टी तीक्ष्ण होईल. नंबर 28, जळलेल्या जागेवर अंड्याचा पांढरा भाग लावल्याने फोड येण्यापासून बचाव होतो. नंबर 29, मनुके खाल्ल्याने शरीराचे आजारांपासून संरक्षण होते. नंबर 30, मोहरीचे साग खा, रक्ताची कमतरता राहणार नाही. नंबर 31, ज्या घरात स्त्री दुःखाचा सामना करते ते घर लवकरच उद्ध्वस्त होते. नंबर 32, जर जाड महिला दररोज या गोष्टी खात असतील तर त्या सडपातळ होऊ शकतात. लिंबू, सेलरी आणि सुकामेवा. नंबर 33, आजच्या पिढीमध्ये वंध्यत्व खूप वेगाने वाढत आहे, त्याचे खरे कारण आहे. नंबर 34, पोटात दुखणे आणि पचनाच्या समस्यांसाठी अर्धा ग्लास दुधासोबत 1 चमचा केळीचे पीठ घेतल्याने त्वरित आराम मिळतो. नंबर 35, साखरेच्या रुग्णांसाठी काकडी ही निसर्गाची मौल्यवान देणगी आहे, ती नक्की खा. नंबर 36, बेसनाचे पकोडे खाल्ल्याने दिवसभर शक्ती मिळते आणि शरीराची झीज दुरुस्त होते. नंबर 37, मासे खाणारे लोक हृदयरोगांपासून नेहमीच सुरक्षित राहतात. नंबर 38, कडुनिंबाचा रस प्या, मुरुमे दिसणार नाहीत. नंबर 39, जास्त मीठ खाऊ नका, हृदय कमकुवत होईल. नंबर 40, दररोज रिकाम्या पोटी दही खा, पोटाचे आजार बरे होतील. नंबर 41, दुधासोबत खजूर खा, विसरण्याचा आजार संपेल. नंबर 42, जास्त बटाट्याचे चिप्स खाल्ल्याने त्वचेवर पुरळ आणि घाण येऊ शकते. नंबर 43, द्राक्षे किडनी स्टोनपासून संरक्षण करतात. नंबर 44, पोटावर झोपल्याने वृद्ध होतात. नंबर 45, खांदे वाकून बसल्याने नितंब कमकुवत होतात. नंबर 46, हिरव्या मिरचीची चटणी बनवून खा, चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतील. नंबर 47, गव्हाचे दाणे मधात मिसळून खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. नंबर 48, जर काही काम केल्यानंतर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर पुदिन्याची पाने चावा. नंबर 49, जर चेहऱ्यावर खूप तीळ असतील तर लस्सीने चेहरा धुवा, यासोबतच गुलाबाच्या रसात ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 1 तासानंतर धुवा. हे डाग 2 दिवसात निघून जातील. नंबर 50,
जर घरात कोणाला अचानक जास्त ताप आला तर हिरव्या वेलचीच्या बिया पाण्यात उकळा. अर्धे पाणी शिल्लक राहिल्यावर त्यात गुलाबाचा अर्क घाला. नंतर ते रुग्णाला प्यायला द्या. हे पाणी पिल्याने तापाच्या रुग्णाला घाम येईल आणि ताप कमी होईल. नंबर 51. जेवणानंतर गुळाचा वापर करणाऱ्या व्यक्तीचे पोट कधीही कमकुवत होत नाही. नंबर 52. रात्री वेळेवर न झोपणे आणि पुरेशी झोप न येणे मेंदूला कमकुवत करते. नंबर 53. रात्री जास्त चहा पिणे आणि अंडी खाणे यामुळे पुरुषी शक्ती कमी होते. नंबर 54. जर तुम्हाला तुमची त्वचा कायमची तरुण ठेवायची असेल तर दही खायला विसरू नका. नंबर 55. आंघोळीनंतर लगेच सुरमा लावू नका, यामुळे दृष्टी कमकुवत होण्याचा धोका असतो. नंबर 56. पाणी पिताना लिंबू चाटल्याने लठ्ठपणा लवकर कमी होतो. नंबर 57. झोपण्यापूर्वी सुरमा लावल्याने दूरची दृष्टी सुधारते. नंबर 58. हाताने तेल मालिश करा, तुम्हाला गोड झोप येईल. नंबर 59. थेंब थेंब मूत्र बाहेर पडणे हे पोट खराब होण्याचे लक्षण आहे. नंबर 60. जो कोणी दररोज सकाळी टोमॅटो खातो त्याचे केस कधी पांढरे होत नाही. नंबर 61. दररोज रिकाम्या पोटी बदामाचे दाणे खा, तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहील. नंबर 62. शक्य तितके मसूर खा, त्यामुळे पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो. नंबर 63. जास्त लस्सी प्यायल्याने सांधेदुखी होते. नंबर 64. पाण्यात हिरवी वेलची उकळून प्यायल्याने ताप कमी होतो. नंबर 65. जास्त थंड पाणी प्यायल्याने लवकर म्हातारे होतात. नंबर 66. ज्यांची पचनशक्ती कमी असते त्यांना दररोज उसाचा रस द्यावा. नंबर 67. दुधात इसबगोलची साल मिसळून प्यायल्याने हृदयाला ताकद मिळते. नंबर 68. उकळलेल्या पाण्यात औषध घेतल्याने ते लवकर काम करते. नंबर 69. भाज्या खाल्ल्याने शरीराचे सौंदर्य वाढते. नंबर 70. अंजीर मधात मिसळून खा, तुम्हाला ताकद मिळेल. नंबर 71. कच्चे टोमॅटो खा, तुमचे नितंब मजबूत होतील. नंबर 72. जे रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका असतो. नंबर 73. आठवड्यातून एकदा शरीरावर तेलाने मालिश करा, यामुळे शरीर सक्रिय होईल. नंबर 74. केळी रक्तदाब नियंत्रित करते. नंबर 75. बकरीच्या दुधात बडीशेप घाला, ते गरम करा आणि प्या, ताप कमी होतो. नंबर 76. निगेला बिया खाल्ल्याने दृष्टी सुधारते. नंबर 77. तुमच्या आंघोळीच्या पाण्यात लिंबू पिळून घ्या आणि दररोज असे केल्याने तुमची त्वचा चमकदार होईल आणि सुंदर दिसेल. नंबर 78. जर एखाद्या व्यक्तीला दात कधीच खराब होऊ नये असे वाटत असेल तर त्याने गोड पदार्थ खाण्यापूर्वी सुक्या भाकरीचा तुकडा खावा. नंबर 79. जर डोळ्यातून पाणी येत असेल तर रिकाम्या पोटी 12 बदाम आणि बडीशेप खावी. नंबर 80. जर खोलीत निळा दिवा लावला असेल तर माशा आणि डास पळून जातात. नंबर 81. जर पोटाचा कोणताही आजार असेल तर घरी मसूर डाळ वापरा. नंबर 82. उसाचा रस पचनासाठी खूप चांगला आहे. नंबर 83. मोहरीची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून डोक्यावर लावल्याने टक्कल पडणे बरे होते. नंबर 84. जर डोक्यात कोंडा असेल तर मेथीचे दाणे पाण्यात भिजवून डोक्यावर लावल्याने कोंडा दूर होतो. नंबर 85. जर खाण्यापूर्वी कोणतेही एक फळ खाल्ले तर आयुष्यभर शरीरात कोणतीही कमजोरी राहणार नाही. तर या होत्या एकूण 85 किचन टिप्स आणि काही हेल्दी टिप्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.